दिवाळी आली आहे आणि फराळ खायचं नाही असं तर होणार नाही. हाय, मी डॉक्टर पौर्णिमा. दिवाळीचं फराळ एन्जॉय करताना दाताची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना दातांचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात. कोणाच्या दातामध्ये फिलिंग असतं, कोणाला कॅप असते किंवा कोणामध्ये इम्प्लांट टाकलेला असतो किंवा कोणाला काही प्रॉब्लेम नसला तरीसुद्धा दिवाळीचा फराळ खाताना दाताची काळजी घेतलीच पाहिजे. आता आपण दिवाळीचा फराळ आणि त्याबद्दल घेतली जाणारी दाताची काळजी एक एक करून बघूयात. जसं की चकली, चिवडा, शेव या पदार्थांमध्ये कुठे ना कुठे थोडासा कडकपणा असतो. जेव्हा आपण ते खातो तर दातावरती तो डायरेक्टली इम्पॅक्ट करतो आणि शिवाय तसेच ते हिरड्यांमध्ये रुततात सुद्धा. खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरली पाहिजे. त्यानंतर अनारसे, डिंकाचे लाडू हे पदार्थ चिकट असतात. तर जेव्हा तुम्ही खाताय तर दातावरती जर कॅप असेल तर हा चिकटपणा ती कॅप पुल आउट करायला मदत करतं. खाताना बी लिटिल कॉन्शियस. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात शेवटचं ते म्हणजे गोड पदार्थ, जसं की शंकरपाळ्या, करंजी आणि विविध मिठाया. या पदार्थांमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे शुगर. हे पदार्थ खाल्ल्याच्या नंतर खळखळून चूळ भरा, ब्रश करा आणि फ्लॉस करा आणि तुमचं दिवाळीचं फराळ एन्जॉय करा. हॅपी दिवाळी.